शांत हो बाळा, थोडं थांब आणि मनापासून माझे बोलणे ऐक. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तुझी साथ सोडली आणि ज्यांनी तुझ्या वाईट वेळेचा फायदा घेतला, त्यांची वेळ आता संपणार आहे. कारण बाळा, वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही. आज तुझ्यावर संकट आहे म्हणून तू कमजोर नाहीस. आज तुझ्याकडे कमी आहे म्हणून तू अपयशी नाही. आणि आज काही लोक तुझ्यापासून दूर गेले आहेत म्हणून तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत. बाळा, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. वाईट वेळ आली की अनेक लोक आपल्याला सोडून जातात. आपण ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी आपण स्वतःच्या आनंदाचा त्याग करतो. ज्यांना आपण आपलं मानतो तेच लोक आपला विश्वासघात करतात. कधी कधी तेच लोक आपल्याला एकटं सोडून जातात. तेव्हा मनाला खूप त्रास होतो. आपण स्वतःलाच विचारतो, माझीच चूक होती का? मी एवढं सगळं करूनही मला असं का मिळालं? ज्यांना मी आपलं मानलं त्यांनीच मला का सोडलं? पण बाळा, प्रत्येक जाणणारा माणूस तुझ्या आयुष्यात नुकसान करून जात नाही. काही माणसं जातात कारण तुझ्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू व्हायचा असतो. कधी कधी देव काही लोकांना आपल्यापासून दूर करतो कारण त्यांना आपल्या पुढच्या प्रवासात स्थान नसतं. श्री स्वामी समर्थाचा आध्यात्मिक संदेश आपल्याला एक गोष्ट शिकवतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाचा विश्वास सोडायचा नाही. आज तुझ्या आयुष्यात अंधार असेल पण याचा अर्थ उद्या सूर्य उगवणार नाही असं होत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. त्याचप्रमाणे बाळा, तुझ्या आयुष्यातील ही कठीण वेळसुद्धा एक दिवस निघून जाईल. आज जे लोक तुला दुर्लक्ष करत आहेत तेच कदाचित उद्या तुझी किंमत ओळखतील. ज्यांनी तुझी साथ सोडली तेच पुन्हा तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतील. ज्यांनी तुझ्यावर हसले तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण बाळा, त्यावेळी गर्व करू नकोस, त्यांना कमी लेखू नकोस. कारण आयुष्याचं चक्र कधी कोणाला कुठे घेऊन जाईल हे कोणालाच माहीत नसतं. आज तुझी वेळ आहे म्हणून गर्व करू नकोस आणि उद्या वाईट वेळ आली म्हणून निराश होऊ नकोस. हीच जीवनाची खरी परीक्षा आहे. स्वामींचा चरणी एक गोष्ट नेहमी माग, स्वामी मला यश द्या, पण त्या यशाचा गर्व होऊ देऊ नका. मला पैसा द्या, पण पैशामुळे माणसं लहान वाटू देऊ नका. मला सुख द्या, पण दुसऱ्याचं दुःख विसरू देऊ नका. आणि संकट आलं तर ती सहन करण्याची शक्ती द्या. कारण बाळा, फक्त परिस्थिती बदलणं महत्त्वाचं नाही, परिस्थिती बदलल्यानंतर आपलं मन चांगलं राहणं अधिक महत्त्वाचं आहे. कदाचित आज तू खूप त्रासात असशील. घरातील समस्या असतील, पैशांची चिंता असेल, त्यामध्ये दुरावा असेल, माणसांसारखं काही होत नाही. पण एकदा डोळे बंद कर, मन शांत कर आणि फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि
आता तू स्वतःला सांग, माझी परिस्थिती माझं भविष्य ठरवत नाही. माझा विश्वास माझं भविष्य घडवेल. बाळा, जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले आहेत त्यांच्या मागे धावू नकोस. ज्यांना तुझी किंमत समजली नाही त्यांना स्वतःची किंमत समजून सांगत बसू नकोस. जिथे तुझा आदर नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवू नकोस. शांत रहा, काम करत रहा आणि प्रार्थना करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेव. कारण तुझ्यासाठी स्वामींची कृपा कधी कोणत्या रूपाने येईल हे तुला आज कदाचित समजणारही नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट बाळा, तुझी चांगली वेळ आली की जुन्या दुःखांचा बदला घेण्याचा विचार करू नकोस. ज्यांनी तुला दुखवलं त्यांना माफ कर, पण त्यातच चुका पुन्हा होऊ देऊ नकोस. माफ करणं म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे नाही. माफ करणं म्हणजे आपल्या मनाला त्या दुःखातून मुक्त करणं. स्वामींच्या मार्गावर चालायचे असेल तर मनात द्वेष ठेवू नकोस. कारण दुसऱ्यांबद्दलचा राग आपण मनात ठेवतो पण त्यांची आग आपल्यालाच जाळत राहते. आणि जेव्हा तुझी चांगली वेळ येईल, पैसा येईल, यश मिळेल, लोक तुझं कौतुक करतील, जेव्हा एक गोष्ट विसरू नको, मी इथपर्यंत एकट्याने आलो नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद होते, काही चांगल्या माणसांची साथ होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा होती. म्हणूनच यश आलं तरी जमिनीवर राहा, जे आहे त्यात समाधानी राहा. कारण समाधानापेक्षा मोठी संपत्ती नाही. बाळा, कधी-कधी आपल्याला वाटतं माझं नशीब खराब आहे, पण कदाचित नशीब खराब असणं फक्त योग्य वेळ आलेली नसते. जीव जमिनीखाली असताना त्याला कोणी पाहत नाही, पण तेच बीज योग्य वेळ आली की अंकुरित झाड होतं आणि एक दिवस फळ देतं. तसंच तुझंही आहे. आज तुझ्या मेहनतीचं फळ दिसत नसेल तरीही मेहनत थांबवू नकोस. आज लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. कारण स्वामींच्या कृपेने तुझ्यासाठी योग्य वेळ नक्कीच येऊ शकते. आणि शेवटी बाळा, तुझ्या माझ्याकडून एकच सांगायचं आहे, ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. ज्यांनी तुला दुखवलं त्यांचा विचार करत बसू नकोस. तुझं लक्ष तुझ्या ध्येयावर ठेव. तुझं मन स्वामींच्या चरणी ठेव. तुझी मेहनत प्रामाणिक ठेव आणि तुझ्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण नशीब बदलत नाही. ज्यांचा विश्वास स्वामींवर असतो त्याला प्रत्येक परिस्थितीत उभं राहण्याची शक्ती मिळते. म्हणून आजपासून एक वाक्य मनात कोरून ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असू देत, तू फक्त चालत राहा. कारण कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस येण्याआधीची ही शेवटची परीक्षा असेल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो. ज्यांच्या
आयुष्यात संकट आहेत त्यांना ती पार करण्याची शक्ती मिळो. ज्यांच्या मनात दुःख आहेत त्यांच्या मनाला शांती मिळो आणि ज्यांना वाटतं की माझ्यासाठी आता काही उरलेलं नाही त्यांच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुमचाही स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या एका व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज तुमच्यापेक्षा जास्त या शब्दांची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.